कालच्या तासामध्ये आपण सिमिलॅरिटीची 1.3 मधले क्वेश्चन नंबर 7 सॉल्व केलं होतं. आज क्वेश्चन नंबर 8 आहे. क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय दिलेलं आहे? इन फिगर AC and BD intersect each other at point P. क्वेश्चन नंबर 8 मध्ये या फिगर मध्ये AC and BD intersect at point P and AP by CP is equal to BP by DP हे दिलेले आहे. प्रूव्ह दॅट मध्ये ADP is similar to CDP. हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर करायचे. मग त्यासाठी आपण जे प्रश्नामध्ये आपल्याला जे गिवन दिलेले ते लिहून काढू. काय दिलेलं आपल्याला AC and BD intersect at point P and AP by CP is equal to AP by CP is equal to BP by DP. हे आपण गिवन लिहून काढलं. आपल्याला टू प्रूव्ह काय करायचं? ट्रायंगल ADP सिमिलर टू CDP. आता प्रूफ मध्ये आता हे दोन फिगर बघतात रेशो आपल्याला इक्वल दिलेले दोन रेशो इक्वल आहे म्हणजे फक्त एक जरी अँगल कॉन्ग्रुएंट झाला तर आपला ट्रायंगल सिमिलर होती साइड अँगल साइड टेस्ट नुसार एकदम सोपं दिलेलं आहे. आपल्याला दोन रेशो इक्वल आहे. एक तर तिसरा रेशो इक्वल दाखवायचं तिसरा रेशो इक्वल दाखवू शकत नाही. आपल्याला स्पष्ट आपल्याला दिसायला हे वर्टिकल अपोजिट अँगलचं कॉन्ग्रुएंट झालं कारण APCP आणि DPDP दोन बाजू आणि त्यामधला समाविष्ट अँगल आहे. दोन बाजूंचा रेशो आणि त्यामध्ये असलेला अँगल कॉन्ग्रुएंट होतो म्हणून आपल्याला साइड अँगल साइड टेस्टची प्रॉपर्टी यूज करता येते. म्हणून प्रूफमध्ये ट्रायंगल ABP आणि ट्रायंगल CDP मध्ये AP बाय CP इज इक्वल टू BP बाय DP हे दिलेलं आहे. आणि हे अँगल ABP इज कॉन्ग्रुएंट टू CPD कारण वर्टिकल अपोजिट अँगल. आता दोन रेशो इक्वल आहे आणि एक अँगल त्यामधला अँगल कॉन्ग्रुएंट आहे. The triangle are similar on the basis of side angle side test. आपल्याला triangle similar दाखवलं जातं. Hence the proof. Then question number 9. Question number 9 मध्ये काय दिलेलं आहे? In figure triangle ABC. In triangle ABC, point D on side BC such that हे ABC triangle दिलेलं आहे. Point D BC वर अशा पद्धतीने दिलेलं आहे की angle BAC given मध्ये काय angle BAC is congruent to angle ABC. हे आपल्या या नव्या क्वेश्चनला गिवन काय D हे BC वर असा आहे की BAC चा मेजर आणि ADC चा मेजर सेम आहे. मग आता यामध्ये आपल्याला काय प्रूव्ह करावं लागेल? AC टू प्रूव्ह AC स्क्वेअर इज इक्वल टू BC into DC. आता हे फक्त असं आपण ठरवायचं ट्रायंगल सिमिलर दाखवलं. AC डबल आलेलं जर म्हणजे आपण मोठा ट्रायंगल जर घेतला तर त्यामध्ये पण AC बाजू येते आणि ADC हा ट्रायंगल जर घेतला तर त्यामध्ये AC येते. डबल बाजू AC येते म्हणून रेशोमध्ये जर AC आला तर क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणून AC स्क्वेअर येतं आणि BC आणि CD म्हणजे एक साईड इथे जे दिलेलं आहे BC म्हणजे एक मोठ्या ट्रायंगलची साईड आणि छोट्या ट्रायंगलची साईड. मग हा मोठा ट्रायंगल एकदा घ्यायचा हे मोठ्या ABC सोबत आपण काय घ्यायचं हा ट्रायंगल घ्यायचा ABC सोबत. आपण इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DAC हे दोन ट्रायंगल मोठा ABC आणि DAC या दोन ट्रायंगलला आपण सिमिलर दाखवू आणि सिमिलर ट्रायंगलचा रेशो इक्वल घेऊन आपल्याला जे प्रूव्ह करायचं ते प्रूव्ह होतं. इन ट्रायंगल ABC अँड दुसरा घ्यायचं अँगल A ला D कॉन्ग्रुएंट आहे म्हणून ABC ला आपण DAC आणि यामध्ये BAC इज कॉन्ग्रुएंट टू ADC आपल्याला दिलेलं आहे. BAC इज कॉन्ग्रुएंट टू ADC हे लिहिलं गिवन.
AC into AC means AC square is equal to BC into DC. हेच प्रूव्ह करायचं. फक्त ट्रायंगल सिमिलर असल्याचं त्याच्यावरून तुमचं कॅल्क्युलेशन करायचं. या एक्सरसाइज मध्ये तेच आहे. जे दोन ट्रायंगल आपल्याला दिसायले त्यांना सिमिलर दाखवले आणि जे आपल्याला प्रूव्ह करायला दिलेलं ते ऑटोमॅटिक प्रूव्ह. कधी कॅल्क्युलेशन करायला कधी साईड काढायची असेल कधी प्रूव्ह करायचं असेल. अशा पद्धतीने आपली जी एक्सरसाइज आहे 1.3 ते ट्रायंगल सिमिलर दाखवण्यावर डिपेंड आहे. 1.1 जे आहे ते एरियाच्या रेशोवर डिपेंड आहे. एरियाचा रेशो कशावर डिपेंड आहे? बेस आणि हाईटच्या मल्टिप्लिकेशनच्या रेशोवर डिपेंड आहे. दुसरी बीपीटीवर डिपेंड आहे आणि तिसरी जी आहे आपली एक्सरसाइज सिमिलर ट्रायंगलवर डिपेंड आहे. आता आपला लास्ट पॉईंट या चॅप्टरचा थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. थेरम आहे दोन सिमिलर ट्रायंगलचा एरियाचा रेशो. पहिल्या एक्सरसाइजमध्ये पण एरियाचाच रेशो आहे ट्रायंगलचा, पण तिथं ट्रायंगल सिमिलर नाही म्हणून ते ट्रायंगलचा एरियाचा रेशो कशावर डिपेंड आहे? बेस आणि हाईटच्या मल्टिप्लिकेशनवर डिपेंड आहे. आता जे आपले लास्ट पॉईंट आहे आपल्या या चॅप्टरचा आपली जी एक्सरसाइज 1.4 आहे ते डिपेंड आहे सिमिलर ट्रायंगलच्या एरियाच्या रेशो. थेरम काय दिले आपल्याला? व्हेन टू ट्रायंगल आर सिमिलर, दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर म्हणजे ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणून दिलेलं आहे. ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणजे त्यांचा साइडचा रेशो इक्वल आहे आणि अँगल कॉमन आहे. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स. म्हणजे आपल्याला सिद्ध काय करायचं आहे? सिमिलर ट्रायंगलचा एरियाचा रेशो त्या ट्रायंगलच्या साइडच्या स्क्वेअरच्या रेशोच्या इक्वल हे आपल्याला सिद्ध करायचं. म्हणजे ते त्यांना काय दिलेलं आहे? टू ट्रायंगल आर सिमिलर. टू ट्रायंगल सिमिलर म्हणजे दोन सिमिलर ट्रायंगल काढायचे आपल्याला. प्रश्नामध्ये जे दिले त्यानुसार फिगर काढायला लागेल आपल्याला. टू ट्रायंगल आर सिमिलर, दोन सिमिलर ट्रायंगल काढून BAC is similar to, सिमिलर म्हणजे फक्त दिसायला सारखे. BAC is similar to or ABC is similar to PQR. हे दोन ट्रायंगल सिमिलर आहे. म्हणजे गिवन मध्ये काय ट्रायंगल ABC is similar to triangle PQR हे दिलेलं आहे. ट्रायंगल सिमिलर आहे म्हणजे त्यांचा साइडचा रेशो इक्वल आहे. AB बार PQ is equal to BC बार QR is equal to AC बार PR. कारण ट्रायंगल सिमिलर आहे म्हणजे त्यांचा साइडचा रेशो इक्वल आहे. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आणि प्रत्येक अँगल कॉन्ग्रुएंट असेल. म्हणजे अँगल B ला अँगल Q कॉन्ग्रुएंट असेल, अँगल C ला अँगल R कॉन्ग्रुएंट असेल आणि अँगल A ला अँगल D कॉन्ग्रुएंट असेल. वन स्टोअर्स करस्पॉन्ड असेल. कारण ट्रायंगल सिमिलर आहे म्हणजे त्याचे सर्व वन स्टोअर्स करस्पॉन्डन्सनुसार A ला P कॉन्ग्रुएंट आहे, B ला Q कॉन्ग्रुएंट आहे, C ला R कॉन्ग्रुएंट आहे आणि साइडचा रेशो इक्वल आहे. आपल्याला प्रूव्ह करायचे काय? टू प्रूव्ह area of triangle ABC divided by area of triangle PQR is equal to AB square by PQ square is equal to BC square by QR square is equal to AC square by PR square. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. म्हणजे ट्रायंगल सिमिलर आहे तर त्यांचा एरियाचा रेशो त्या ट्रायंगलच्या साइडच्या स्क्वेअरच्या रेशोच्या इक्वल आहे हे आपल्याला सिद्ध करायचं. त्यासाठी आपण कन्स्ट्रक्शन करणार आहोत. कन्स्ट्रक्शन काय? परपेंडिक्युलर काढू आपण. ड्रॉ AD परपेंडिक्युलर टू BC and draw PS perpendicular to the QR. हे आपण परपेंडिक्युलर काढणार. कन्स्ट्रक्शन काय? ड्रॉ AD perpendicular to BC and PS perpendicular to QR. हे आपण कन्स्ट्रक्शन करू. आता कन्स्ट्रक्शन केल्यानंतर आपल्याला सिद्ध करायचं हे कन्स्ट्रक्शन कशासाठी सिद्ध करणार आपण? कारण आपल्याला साइडचा स्क्वेअर आला पाहिजे त्यासाठी आपण हे करणार. मग ते पूर्ण ट्रायंगल एकमेकांना सिमिलर तर त्याचा
आपण काय करू ADB ट्रायंगल आणि PSQ हे दोन ट्रायंगल आपण सिमिलर दाखवू. सिमिलर दाखवण्यासाठी कमीत कमी दोन अँगल कॉमन पाहिजे. एक तर आहे तर दुसरा तिच्या 90 म्हणून आपल्याला दाखवता येतं. इन triangle ADB and in triangle PQS. प्रूफ मध्ये in triangle ABD and triangle ABD and PQS यामध्ये काय ना अँगल B इज कॉमन टू अँगल Q कारण हे गिवन मध्ये कारण ट्रायंगल सिमिलर म्हणजे त्यांचा अँगल सा कॉमन कारण अँगल B इज कॉमन टू अँगल Q कारण गिवन काय करस्पॉन्डिंग अँगल ऑफ सिमिलर ट्रायंगल काय गिवन म्हणजे डायरेक्ट ट्रायंगल सिमिलर म्हणजे त्यांचे अँगल कॉमन. मग आता हे आपण परपेंडिक्युलर काढले तर ते इकडचा भाग आहे हा ट्रायंगल हे इच ऑफ 90 डिग्री दोन्ही इकडून दाखवा इकडून दाखवा हे दोन्ही 90 चे आहेत. या हा ट्रायंगल सिमिलर दाखवायचा तर अँगल ADB is common to angle PSQ कारण each of 90 degree दोन अँगल कॉमन झाले म्हणजे ट्रायंगल आर सिमिलर. therefore triangle ABD is similar to triangle PQS. त्याच्या बेसवर अँगल डिस्टन्स ट्रायंगल सिमिलर झाले म्हणजे त्यांचा साइडचा रेशो इक्वल. साइडचा रेशो मध्ये काय आला AB by PQ is equal to BD by QS is equal to AD by PS. AB by PQ या रेशोच्या इक्वल काय आहे AD by PS हे दोन रेशो इक्वल. हे एवढं झालं. आता पहिल्या केसमध्ये काय होत होतं कोणत्याही ट्रायंगल असेल तर त्यांचा एरियाचा रेशो कशावर डिपेंड आहे त्या ट्रायंगलच्या बेस आणि हेडच्या गुणाकाराच्या रेशोवर डिपेंड आहे. त्यानुसार काय एरिया ऑफ ट्रायंगल ABC divided by area of triangle PQR म्हणजे एरियाचा रेशो कशावर डिपेंड आहे बेस आणि हाईट वर डिपेंड आहे. ABC चा बेस काय आहे BC इनटू हाईट काय आहे AD. PQR चा बेस आहे QR आणि हाईट आहे PS यावर डिपेंड. आता हे जे आहे AB by PQ हे सर्व रेशो इक्वल आहेत. AB by PQ कोणाच्या बरोबर आहे AD by PS आणि मग आपण AD by PS च्या ठिकाणी आपण AD by PQ ठेवू शकतो आणि AD by PQ हे सर्व तिन्ही रेशो इक्वल आहेत. म्हणून काय करतो आपण थोडं सांगितलं की BC by QR into AD by PS. आता BC by QR च्या ठिकाणी कोणती बाजू घेतलं जातं आपण पहिली ही बाजू घेऊ. BC by QR च्या बरोबर कोण आहे AB by PQ. नंबर 1 घेऊ आपण. एक आणि दोन वरून आपण याची किंमत बघू. BC by QR कोणाच्या बरोबर आहे AB by PQ च्या बरोबर आणि AD by PS कोणाच्या बरोबर आहे AB by PQ. दोन्हीच्या BC by QR च्या जागी पण आपण AB by PQ घेऊ आणि AD by PS च्या जागी पण आपण काय करू AB by PQ घेऊ. फ्रॉम 1 and 2 एक आणि दोन कारण BC हे ट्रायंगल म्हणजे रेशो आहे. मग कोणतेही घेतलं तर चालतं आपल्याला AB by PQ आलं म्हणून AB by PQ. आता इथं AD चे AD by PS चे AD by PQ आलं म्हणून मी BC by QR च्या जागी पण AB by PQ घेतला. मग ह्याचा गुणाकार केला तर काय आला AB स्क्वेअर by PQ स्क्वेअर काय एरिया ऑफ ट्रायंगल ABC divided by area of triangle PQR. हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. इथं सिद्ध झालं सिमिलर ट्रायंगलचा एरियाचा रेशो त्याच्या साइडच्या स्क्वेअरच्या रेशोच्या इक्वल असतो. एक बाजू AB by PQ चा स्क्वेअरचा इक्वल आहे आणि सगळ्यांचा स्क्वेअरचा इक्वल आहे. एक बाजू आहे तर काय झाले सगळे समान आहेत म्हणजे AB स्क्वेअर by PQ स्क्वेअर आहे. त्याच्या जागी आपण हे पण ठेवू शकतो हे पण ठेवू शकतो म्हणजे शेवटी असं द्यायचं एरिया ऑफ
to B AB square by BQ square is equal to BC square by QR square is equal to AC square by PR square. अशा पद्धतीने आपला हा थेरम सिद्ध झाला. काय थेरम? जर ट्रायंगल सिमिलर असतील तर सिमिलर ट्रायंगलचा एरियाचा रेशो त्या ट्रायंगलच्या साइडच्या स्क्वेअरच्या रेशोच्या इक्वल असतो. साइड पण आणि हाईट हे लक्षात घ्यायचं. आता यावर डिपेंड आपल्या सिमिलरिटीची लास्ट एक्सरसाइज 1.4 डिपेंड आहे. आपण 1.4 सोडू. प्रॅक्टिस सेट 1.4 आता या थेरमवर डिपेंड आहे. सिमिलर ट्रायंगलचा एरियाचा रेशोवर डिपेंड आहे. पहिला क्वेश्चन आहे द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ अ सिमिलर ट्रायंगल इज 3:5. सिमिलर ट्रायंगलचा एरियाचा रेशो 3:5 आहे. फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज. द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ अ सिमिलर ट्रायंगल. आता दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. फॉर एक्झाम्पल ट्रायंगलला आपण A1 नाव वगैरे दिलेलं आहे. तर ट्रायंगलच्या एरियाला A1 नाव देऊ. A1 इज सिमिलर टू ट्रायंगल A2. हे दोन सिमिलर आहेत आणि त्यांचा साइडचा रेशो दिलेला आहे. साइडचा रेशो म्हणजे S1:S2 दिलेला आहे 3:5. साइडचा रेशो दिलेला आहे. तर फाइंड द रेशो ऑफ द देअर एरियाज. एरियाचा रेशो काढा. ट्रायंगल सिमिलर आहे म्हणजे using similar triangles theorem. Triangle A1 by A2 is equal to S1 square by S2 square. म्हणजे साइडचा असतो. तर ट्रायंगलचं नाव दिलं नाही मग आपण जनरल एरियाला A दाखवायचं. साइडला S दाखवलेलं आहे. दोन ट्रायंगल आहे म्हणून पहिल्या एरियाला A1 दुसऱ्याला A2 साइडला S1 आणि S2. आता हे जे रेशो दिले ते व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. काय S1 by S2 होल स्क्वेअर. S1 by S2 ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला 3/5 होल स्क्वेअर. म्हणजे काय 3 स्क्वेअर इज 9 and 5 स्क्वेअर इज 25. म्हणजे A1 by A2 म्हणजे सिमिलर ट्रायंगलचा एरियाचा रेशो काय आला 9:5. A1:2 A2 is equal to 9:20. अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं. एक किंवा दोन छोटा क्वेश्चन आहे. एक मार्काचा. ट्रायंगल सिमिलर आहे म्हणून दिलेलं आहे. साइडचा रेशो दिलेला आहे आणि एरियाचा रेशो काढायचा. तर इथे रिझल्टला थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल रिझल्ट आहे. म्हणजे कशावर आपण ज्या तास थेरम बघितलं त्यानुसार आपण काय लिहितो ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांचा एरियाचा रेशो इक्वल आहे त्यांच्या साइडच्या रेशोच्या साइडच्या स्क्वेअरच्या रेशोच्या इक्वल. त्यानुसार व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आपण आणि एरियाचा रेशो काढला. हा आहे क्वेश्चन नंबर 1 ऑफ 1.4. देन क्वेश्चन नंबर 2 आपल्याला काय दिलेलं आहे ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. हे ट्रायंगल सिमिलर आहे म्हणून दिलेलं आहे आणि AB बाय PQ इज इक्वल टू 2:3 दिलेले आहे. फिल इन द ब्लँक्स म्हणजे बॉक्स टाइप क्वेश्चन दिलेले आहे. ट्रायंगल सिमिलर आहे म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू काय होणार आहे AB स्क्वेअर डिवाइडेड बाय PQ स्क्वेअर. आपल्याला इथं बॉक्स टाइप फिल इन द ब्लँक्स करायचं. इथं बॉक्स दिले. एरिया ट्रायंगल सिमिलर आहे म्हणजे त्यांचा एरियाचा रेशो इक्वल आहे करस्पॉन्डिंग साइडचा रेशो. मग याची किंमत ठेवावी लागेल. काय ना 2 स्क्वेअर डिवाइडेड बाय 3 स्क्वेअर रेशो दिले. 2 स्क्वेअर इज 4/9. हे जे आहे आपल्याला आन्सरसाठी बॉक्स दिलेले आहे ते बॉक्स अशा पद्धतीने फिलअप करायचं. हा झाला क्वेश्चन नंबर 2. ट्रायंगल सिमिलर दिलेलं होतं. साइडचा रेशो दिलेला
Then question number 3. Area of triangle ABC is similar to PQ. Triangle ABC is similar to triangle PQR. हे दिलेलं आहे आणि त्यानुसार काय आहे एरिया दिलेला आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC. Area of triangle ABC is equal to 80 and area of triangle PQR is equal to 125 दिलेलं आहे आणि fill in the blocks fill in the blank म्हणजे आपल्याला बॉक्स फिल अप करायचे. तर बॉक्स काय दिलेलं आहे the triangle similar आहे म्हणजे area of triangle ABC divided by area of triangle PQR is equal to काय होणार AB square divided by PQ square. आता हे रेशो किती दिलेले आहे आपल्याला ABC ची व्हॅल्यू दिलेली आहे 80 आणि PQR ची व्हॅल्यू दिलेली आहे 125 is equal to AB square divided by PQ square. आता याचा स्क्वेअर रूट निघत नाही त्यासाठी हे कटतंय का आधी कट होतं त्याला 5 ने भाग जातो. 5 1 जा 5 3 उरले 30 झाले 5 6 जा 30 डिवाइडेड बाय 5 2 जा 10 आणि 2 उरले 25 झाले 5 5 जा 25. आता ह्याची संख्या आली ते परफेक्ट स्क्वेअर आली म्हणजे आपल्याला AB to PQ काढायचं. AB स्क्वेअर बाय PQ स्क्वेअरची व्हॅल्यू आहे. दोन्ही साईडचा आपण काय करतो स्क्वेअर रूट काढतो. तर स्क्वेअर रूट काढण्यात काय येणार आहे AB बाय PQ. इकडचा पण स्क्वेअर आणि इकडचा पण करावं लागतं. 4 16चा वर्गमूळ 4 आणि 25चा 5 म्हणजे AB बाय PQ ची व्हॅल्यू आली रेशो आला 4:5. काय केलं आपण स्क्वेअर रूट स्क्वेअर रूट ऑफ द बोथ दी साइड. यामध्ये आपल्याला एरिया दिलेलं होतं आणि एरियावरून आपल्याला साईडचा रेशो काढायचा होता. तर एरियाचा रेशो इज इक्वल टू करस्पॉन्डिंग साइड स्क्वेअर रेशो. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला तर स्क्वेअर रूट AB बाय PQ काढायचं होतं आपल्याला पण इथे AB स्क्वेअर बाय PQ स्क्वेअरची व्हॅल्यू आली. आता स्क्वेअर रूट पण निघत नाही म्हणून आधी या रेशोला आपण सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये करून घेतलं 5 ने भागात आणि जी भागाकार आलं ते परफेक्ट स्क्वेअर आलं. परफेक्ट स्क्वेअर आला म्हणून दोन्ही बाजूचा आपण स्क्वेअर रूट काढला आणि AB बाय PQ इक्वल टू 4/5. अशा पद्धतीने आपले पहिले 3 क्वेश्चन झाले सोडून. तर क्वेश्चन नंबर 4 सोडू. क्वेश्चन नंबर 4 प्रॅक्टिस 7.4. triangle LMN is similar to triangle PQR. Similar आहे म्हणून दिलेला आहे आणि 9 into area of triangle PQR is equal to 16 into area of triangle LMN. पहिल्यांदा हे आहे LMN दिलेलं म्हणजे अंशात LMN आला पाहिजे. त्यासाठी हे जे दिलेलं आहे आपल्याला त्यानुसार आपण रेशो तयार करू. अंशात ट्रायंगल LMN पाहिजे. एरिया ऑफ ट्रायंगल LMN डिवाइडेड बाय हे जे गुणाकारातला एरिया PQR इकडे येतो. एरिया ऑफ ट्रायंगल PQR इकडचे 9 न्यूमरेटरमध्ये आणि इकडचे 16 गुणाकारातले भाग ते आपल्याला दिलेले आहे. त्या पुढे काय म्हणते QR is equal to 20 find MN. QR ची व्हॅल्यू आपल्याला 20 दिलेली आहे आणि MN QR is equal to 20 आणि MN काढायचं. आता एरियाचा रेशो आला तर इनडायरेक्ट डायरेक्ट न देता इनडायरेक्ट असं केलं होतं त्यानुसार ट्रायंगलचा एरियाची रेशोची व्हॅल्यू आली. एक साईडची व्हॅल्यू दिलेली आहे एक साईडची व्हॅल्यू दिलेली आहे दुसऱ्या साईडची काढायची. ट्रायंगल सिमिलर आहे म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल LMN divided by area of triangle PQR is equal to काय आला QR LM चा MN स्क्वेअर जी बाजू दिली ते बाजू दिली तर MN स्क्वेअर divided by QR स्क्वेअर. आता जी व्हॅल्यू आहे आपल्याकडे सबस्टिट्यूट करू. हा रेशोची व्हॅल्यू काय आहे 9/60 is equal to MN काढायचं. MN स्क्वेअर QR किती आहे
20 स्क्वेअर. आता इथे काढवायचं नाही, हे पूर्ण हे दोन्ही 9 आणि 16 पण परफेक्ट स्क्वेअर आहे. यांचा स्क्वेअर आणि 20चा स्क्वेअर हे दोन्ही बाजूमध्ये पूर्ण वर्ग संख्या आहेत. त्या दोन्ही साईडचा काय करतो आपण स्क्वेअर रूट काढतो. स्क्वेअर रूट बोथ साइड दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट काढतो. काय येणार आहे 3/4 इज इक्वल टू m/20. त्याला वर्ग करून कॅल्क्युलेशन मोठं करायचं आहे शॉर्ट. आता आपल्याला mn काढायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आणि mn काढतो. काय येणार आहे 20 जे बाहेर करता इकडे कोणा करता येईल 3 × 20 / 4 इज इक्वल टू mn. 4 1 4 4 5 20 5 3 15. हे काय mn आपल्याला mn काढायला mn ची वेळ. हे झालं आपलं प्रॅक्टिस 7.4 मध्ये पहिले 4 क्वेश्चन झाले. आपण क्वेश्चन 5 क्वेश्चन 6 आणि 7 क्वेश्चन आहेत एकूण पूर्ण. हे आपण उद्या बघू. आज दिवसभर झालं.